Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मदत एवढी कमी का? आर्थिक परिस्थिती अशी आहे का की शेतकऱ्यांना आपण तात्काळ मदत देऊ शकू? आपण जे 2200 कोटी रुपये दिले म्हणून सांगताय, वाटप सुरू आहे सांगितलं जातं, ते मागच्या नुकसानीचे आहेत. आता होणाऱ्या नुकसानीचे नाही. याच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ना, जून जुलै. आता तुम्हाला अतिवृष्टी आता झालेली आहे. या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळजवळ 80 ह्या महिन्यामध्ये तिथं जास्त नुकसान झालेले. त्यामुळे आता पाऊस पडल्याशिवाय, पंचनामा झाल्याशिवाय, अहवाल प्राप्तीशिवाय आपल्याला काय करता येणार नाही. तात्पर अर्जंट आपल्याला जे आहे कलेक्टरकडे जे पैसे असतात त्या बाबतीमध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी. शेतकऱ्याच्या मामा शेतकऱ्याच्या जीवाची किंमत 4 लाख रुपये जाईल का फक्त? कॅमेरा मागे घ्या की सगळे बसवले करतात. उंदरगाव येथे मी आलो, इथं लोकांची भावना आहे. ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली, तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? का केली मदत पोहोचली नाही? तर लोकांचा उद्रेक भरपूर आहे लोकांचा. नाही सर, आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्राण कुठे येतात? प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदार तहसीलदार यायला गेले. ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असेल फील्डवर. आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय, इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा. सगळ्यांना चाऱ्याची सगळ्यांची अडचण. आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय. जेवणाच्या अजिबात अडचण नाही. जिल्ह्यात चाललंय तुमच्या कारखान्यांनी वगैरे सगळ्यांनी मदत केली. चाऱ्याच एक मिनिट एका शेतकऱ्याकडे योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी. लोकांची जनावर आम्ही गावामध्ये आणि त्या जनावरांसाठी चारा पाहिजे. मी सरपंच आहे समाधान मस्के, उंदरगाव. निश्चित प्रकारे काळामध्ये हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू.